नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे तुमच्या आवडत्या मालिकेची संपूर्ण अपडेट। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात देखील विसरू नका। तर मित्रांनो, गौरीने शिकवला कामिनीला आता चांगलाच धडा। तर नक्की काय घडतं चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया। तुम्ही पाहिलंच असेल मित्रांनो की ह्या कामिनीचा कशा प्रकारे खरा चेहरा सगळ्यांसमोर आलेला असतो। म्हणजेच आपल्या ह्या कामिनीने सगळ्यांसमोर आपल्या कमळीला एक्सपोज करण्याचा प्रयत्न केला होता, पण बिचारी तोंडावरती एवढी घाण पडली की आता तिला समजतच नाही की नेमकं काय करावं। त्याच्यामुळे कामिनी एवढी प्रचंड चिडलेली असते की ती चक्क बदला घ्यायचा म्हणून चक्क आपल्या कमळीच्या पाठीमागे हात धुवूनच लागलेले असते। तर दुसरीकडे तुम्ही पाहिलंच असेल की आता आपल्या कमळीमध्ये आणि ऋषीमध्ये हळूहळू आता प्रेमाची गाडी सुरू झालेली आहे आणि यांच्या प्रेमाच्या गाडीला आता फुल स्टॉप लावण्यासाठी मात्र ही अनिका उभीच असते। कारण की अनिकाला वाटत असतं की ऋष झाला तर फक्त माझाच, नाहीतर ह्या कमळीचा तर मी कधी होऊनच देणार नाहीये। पण ऋषी सरांना देखील आता हळूहळू कमळीवरती प्रेम होत चाललेलं असतं आणि ऋषी सर ठरवतात की काही जरी झालं ना तरी कमळी माझ्या आयुष्यात कायम राहिली पाहिजे। पण दुसरीकडे मात्र नयनताराला ही गोष्ट अजिबात देखील आवडत नसते। कारण की तुम्हाला माहितीच आहे की ऋषी ज्यावेळेस मात्र आपल्या कमळीला कलर लावायला जात असतो हे सगळं पाहून मात्र नयनताराला जास्त चिड आणि राग येत असतो। कारण की कमळी ऋषीच्या जवळ जरी गेली तरी नयनताराला राग येत असतो। नयनताराला वाटत असतं की मी ऋषीचं आणि कमळीचं लग्न कधीच होऊन देणार नाहीये। पण या पाठीमागे खूप मोठा इतिहास आहे मित्रांनो। कारण की तुम्हाला माहीत नसेल पण आता नयनताराने आपल्या अन्नपूर्णा आजींना शब्द दिलेला असतो की ज्यावेळेस तुमची मोठी नात येईल तिच्यासोबत मात्र माझ्या ऋषीचं लग्न मी लावून देईल। पण नयनताराला माहीतच नव्हतं की अन्नपूर्णा आजींची मोठी नात म्हणजेच कमळी असेल म्हणून। पण मित्रांनो, आता यांना असं वाटत असतं बाकीच्यांना की कमळी एवढ्या मोठ्या संकटातून वाचली म्हणजेच आता त्याच्यावरती परत संकट येणार नाहीये। पण त्यांची सगळ्यात मोठी या ठिकाणी चूक होती। कारण की तुम्हाला माहीतच आहे की राजनला माहीत असतं की आपण आत्ता वाचलोय म्हणजे सारखं सारखं वाचू शकणार नाहीये। कारण की ह्या कामिनी रागिनी आपल्यावरती डोळा ठेवूनच आहे आणि नजर अशी तशी नाही ठेवणार। कारण की त्यांना माहीत आहे की आपली एक जरी चूक झाली तरी कामिनी आणि रागिनी कमळीसोबत काय करतील याचं काही सांगता येत नाही। दुसरीकडे तुम्ही पाहिलंच की आपली कमळी वाचली फक्त आणि फक्त आपल्या गौरीमुळेच। कारण की गौरीने ज्या प्रकारे ते पत्र बदललं आणि त्याच्यामुळे आपल्या बिचाऱ्या कमळीला एवढ्या मोठ्या संकटाला सामोरं जायची गरज लागली नाहीये। पण आता अन्नपूर्णा आजींनी एवढा कमळीवरती विश्वास ठेवलेला आहे, पण ज्या दिवशी तिला मात्र खरं सत्य समजेल की कमळी तिची मोठी नात नाहीयेच, मग त्यावेळेस मात्र खूप मोठा विश्वासघात तिच्यासोबत होईल मित्रांनो। पण आता खरं सत्य तर हेच आहे की अन्नपूर्णा आजींची मोठी नात कमळीच आहे, पण ह्या गौरीने ते अजूनपर्यंत सत्य कोणाला सांगितलेलं नाहीये समोर जाऊन। मग मित्रांनो, सगळ्यात मोठी गोष्ट अशी घडते की जर गौरी कमळीला अशी लपून छपून तिला संकटातून वाचवू शकते तर तिने एकदा अन्नपूर्णा आजींना भेटून सगळं काही कामिनी आणि रागिणीचं सत्य सांगून टाकायला पाहिजे। तरच मात्र आपली गौरी पण सेफ राहील आणि कमळी पण आपली सेफ राहू शकते। पण मित्रांनो, जर ह्या गौरीने जर एवढं मोठं सत्य जर आपल्या अन्नपूर्णा आजींना लवकरात लवकर नाही सांगितलं तर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असा क्रिएट होईल की पुढे आपल्या कमळीच्या जीवावरती खूप मोठं संकट देखील येऊ शकतं। आणि त्याच्याच अगोदर जर गौरीला कामिनीने काय केलं तर मग सत्यच बाहेर येणार नाहीये। पण राजनला जर आता लवकर कळालं कमळी त्याची खरी मुलगी आहे तर बिचाऱ्या राजनला किती आनंद होईल। कारण की इतक्या वर्ष आतुरतेने वाट पाहणाऱ्या बापाच्या डोळ्यामध्ये आनंदाचे अश्रू असे काय वाहतील की सांगायलाच नको। पण मित्रांनो, ह्या गौरीची या ठिकाणी पूर्णपणे चूक दिसते। कारण की ती अन्नपूर्णा आजींसोबत आणि सोबतच आपल्या राजनसमोर जाऊन तिने हे सगळं सत्य सांगितलं पाहिजे। कारण की ती नयनताराच्या घरामध्ये जरी काम करत असेल तरी मात्र तिला असे कितीतरी चान्स भेटत असतील की त्यामध्ये जाऊन ती हे सगळं सत्य सांगू शकते। परंतु मात्र या ठिकाणी गौरीने तुम्ही पाहिलंच की एकही सत्य सांगितलेलं नाहीये। पण आता मित्रांनो, घडती भयानक गोष्ट अशी की आता कमळीला वाटतं की ती मात्र सगळ्यांना आनंदात आणि सगळ्यांसोबत राहीन तर सगळे लोक देखील खुश राहतील। परंतु आता अनिकाची आई अनिका आणि सोबतच ही कामिनी ह्या सगळ्याजण खूप भयंकर चिडलेल्या असतात। कारण की तुम्हाला माहितीच आहे की एवढं मोठं अपयश आल्याच्या नंतर मात्र कोणी पण चिडणं साहजिकच असतं। तर आता ह्या सगळ्याजणी एकत्र येऊन चक्क आता आपल्या कमळीला म्हणजेच आपल्या कमळीवरती जीवघेणा हल्ला करायचं ठरवतात। कारण की त्या वाटेल त्या गोष्टी करत असतात, त्यामधून बिचाऱ्या कमळीला त्रास होईल त्या अशा गोष्टी करायचं त्यांनी ठरवलेलं असतं। पण मित्रांनो, दुसरीकडे भयानक गोष्ट अशी घडलेली असते की आपली गौरी मात्र आपल्या कमळीला जेवढं जमेल त्या संकटातून ती वाचवायचा प्रयत्न करत असते। कारण की तुम्ही पुढे हे देखील गोष्टी पाहाल की मात्र कामिनी आणि रागिनी ह्या दोघीजण मिळून अशा काही प्लॅनिंग बनवतात त्यामध्ये आपल्या कमळीला फसवण्याचा प्लॅनिंग त्यांचा असतो। पण या देखील
संकटामधून आपली गौरी मात्र आपल्या कमळीला वाचवते. आणि आता दुसरीच गोष्ट घडत असते मित्रांनो, म्हणजेच आपल्या ऋषी आणि कमळी यांच्या प्रेमाची गाडी आता चालू झालेली असते. पण मित्रांनो, आता तुम्हाला माहीतच आहे की यांच्या प्रेमाला विरोध करणारी एकमेव व्यक्ती म्हणजेच नयनतारा. कारण की नयनताराला हे कधीच मान्य होणार नाही आहे. परंतु तुम्हाला माहीतच आहे की नयनतारा सोडलं तर त्या घरामध्ये सगळ्यांनाच कमळीचा स्वभाव खूप आवडत असतो. कारण की सगळ्यांना असं वाटतं की ऋषीसाठी जर कोणती मुलगी परफेक्ट असेल तर ती म्हणजे आपली कमळीच आहे. पण तुम्हाला माहीत आहे की एवढ्या लवकर तर बिचाऱ्या आपल्या कमळीला नयनतारा कधी देखील ॲक्सेप्ट करणार नाही आहे. पण दुसरीकडे मात्र राजनला खूप वाईट वाटत असतं. कारण की राजनला समजत नसतं की ह्या कमळीने माझ्यासाठी किती काय काय केलेलं आहे. कारण की ती एवढ्या मोठ्या संकटांना सामोरं गेलेली आहे ना, फक्त आणि फक्त माझ्यासाठी. तर काय सांगायला नको, ह्या मुलीचे मी उपकार आयुष्यभर कधीच विसरणार नाही असं राजनला वाटत असतं. पण बिचाऱ्या राजनला हे सत्यच माहीत नसतं की जी मुलगी आज त्याला प्रत्येक संकटामध्ये साथ देते ना, ती मुलगी दुसरी तिसरी कोणाची नसून ती मुलगी त्याची स्वतःचीच आहे. ज्यावेळेस मात्र हे सत्य राजनसमोर येईल त्यावेळेस मात्र बिचाऱ्या राजनला एवढा आनंद होईल की काय सांगायला नको. पण मित्रांनो, आता दुसरीकडे गोष्ट जी घडते ती म्हणजे भयानकच. कारण की कामिनीला देखील माहीत असतं की गौरी जिवंत आहे, आता मला तिचा शोध घेतलाच पाहिजे. कारण की आत्तापर्यंत खूप सारे मी डाव हारले आणि त्यामध्ये मी सगळे काही शिक्षा देखील भोगल्या. पण आता लवकरात लवकर मला काही करून त्या गौरीचा काटा काढला पाहिजे. नाहीतर ही गौरी जर सगळ्यांसमोर आली तर आणि मला तिला शोधून असा तसा काटा नाही काढायचा, तर सोबत ह्या कमळीचा देखील काटा काढायचा आहे. कारण की जर ती खरंच कमळी जर ह्या गौरीची मुलगी असेल तर मला हे सत्य जगासमोर यायच्या अगोदर मला सत्य संपवावं लागेल. कारण की तुम्हाला माहितीच आहे की कामिनीने याच्या अगोदर कितीतरी लोकांना मारलं देखील आहे. पण या कामिनीला अजूनपर्यंत कोणतीही शिक्षा झालेली नाही आहे. त्याच्यामुळे मात्र ह्या कामिनीचा पापाचा घडा आता हळूहळू भरायला लागलेला आहे मित्रांनो. पण आता लवकरच ह्या कामिनीला देखील तिच्या पापाची योग्य ती शिक्षा लवकरच भेटताना तुम्हाला पुढे पाहायला भेटेल. आणि ती दुसरी तिसरी कोणी देत नाही, ती म्हणजे आपली गौरीच देणार आहे. कारण की गौरीला माहीत असतं की ह्या कामिनीने आत्तापर्यंत किती पाप केलं आहे. म्हणजेच तिने आत्तापर्यंत जेवढं पाप केलेलं असतं ना, त्या सगळ्याचा आता हिशोब चांगल्याच प्रकारे होणार आहे. आणि तिला योग्य ती शिक्षा देखील म्हणजेच आपली गौरीच तिला चांगला धडा शिकवणार आहे. आणि हे सगळं तुम्ही पुढे पाहत राहाचालच. आणि मित्रांनो, दुसरीकडे मात्र आपल्या ऋषी आणि कमळीच्या प्रेमाची गाडी देखील आता सुरू झालेली असते. आणि तिकडे आता मात्र राजांसमोर अजूनपर्यंत हे सत्य आलेलं नसतं की कमळीच त्याची खरी मुलगी आहे. तर ते देखील आता लवकरात लवकर बाहेर उघडकीस येणार आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला काय वाटते, कमळी आणि ऋषीच्या लग्नाला नयनतारा होकार देईल का, हे तुम्हीच कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि मित्रांनो, मला एक गोष्ट सांगा, आता दुसरीकडे मात्र आपली गौरी आहे. गौरी तर नयनताराच्या घरामध्ये राहते. मग गौरीने सगळ्यांसमोर येऊन ह्या कामिनी आणि रागिणीचं सत्य सांगायला पाहिजे का नाही, हे तुम्हीच कमेंट करून सांगायला विसरू नका. कारण की मित्रांनो, जर एवढ्या लवकर जर गौरीने सगळ्यांसमोर ह्या कामिनी रागिणीचं सत्य सांगितलं तर कामिनी रागिणीला योग्य शिक्षा होईल आणि आपली गौरीला देखील योग्य ते न्याय भेटेल. तर मित्रांनो, भेटूया पुढच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करा आणि कमळीच्या अपडेट रोज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायला विसरू नका. धन्यवाद.